चांदवड तालुक्यातील सोग्रस आणि मालसाणे या गावांच्या मधील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर आज सायंकाळी 5 वाजता भीषण अपघात घडला। शाळेतून घरी परतणाऱ्या 10 ते 15 विद्यार्थ्यांच्या गटात टाटा कंपनीचे छोटा हत्ती वाहन घुसले। या भीषण धडकेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते आहे, तर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला। संतप्त ग्रामस्थांनी सोग्रस फाट्यावर रस्त्यावर उतरून तब्बल 3 तास वाहतूक रोखून धरली। पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघातग्रस्त मुलांचे नातेवाईक असलेल्या जमावाने अपघात करणाऱ्या वाहन चालकाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली। कायद्याच्या दृष्टीने ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने तणाव वाढला। अखेर जमावाने आपल्या मागण्या लेखी स्वरूपात पोलिसांकडे दिल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला। या दरम्यान 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जमावामध्ये असलेल्या एका मुलीने अपघातग्रस्त विद्यार्थिनीबद्दल हळहळ व्यक्त करताना सांगितले की आज सकाळी तिने मला रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं होतं असं म्हणत तिच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू वाहत होते। विचारा ना फोन करून हॉस्पिटलला, मग बोला ना काय झालं काय नाही हे कधी माहिती पडेल, हॉस्पिटल मधून माहिती पडेल ना। यावेळी आपल्या मतदारसंघात परतत असताना शिक्षण मंत्री दादा भुसे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी प्रथम जमावाशी संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आणि लगेचच जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाचा दौरा केला। दादा भुसे हे सर्वप्रथम चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गेले। तेथे त्यांनी अपघातग्रस्तांची भेट घेऊन प्रकृती गंभीर असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले। त्यानंतर ते थेट पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात जाऊन इतर जखमी विद्यार्थ्यांची तब्येत जाणून घेतली। तसेच मुलांवर योग्य ते उपचार ताबडतोब करा आणि दोषींवर तात्काळ कारवाई करा असे निर्देश दिले। आता मी तर हॉस्पिटलमध्ये जातो आहे आता, परंतु इथे सर्व गावकऱ्यांनी रास्ता रोको केलेला, दुकान बंद, वारंवार ऍक्सिडेंट होता। सरपंच सिव्हिलला जाईल, मालसाण्याचे 10-12 शाळे पोरं आहे ना, सगळ्यांना विनंती करून त्यांचं म्हणणं आहे की याला इथं सर्व्हिस रोड एक केलं पाहिजे। या मी सांगितलं की 4 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला सर्व्हिस रोड करून देऊ। एक मिनिट, सरपंच साहेब बोलतायत। नमस्कार। काय मालसाना, सोग्रस, शिरसाना हे 4 गावचे लोक इथे आपल्या इथे शाळेत येतात पोरं, पण ते छोटा हत्तीवाल्यानं एक खट्टी 15-16 पोरं, आम्ही आकडा मोजला नाही, गाडी टाकली, दवाखान्यात केली, त्याच्यातून 5-6 पोरं नो गॅरंटी, पूर्ण म्हणजे कोमाते डायरेक्ट। तर तेवढी आमची बऱ्याचशा दिवसाची माहिती आहे। स्पीड ब्रेकर टाकायला लावले, ते म्हणजे नॅशनल हायवेच्या नियमात बसत नाही, काही नाही, कारण इथं चौफुली आली। त्या विद्यार्थ्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करायचे, तिकडे शिफ्ट करा। बाकीच्या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका। उपचार चांगले मिळतील अशा हॉस्पिटलला घेऊन जा, नाशिकला। चांगल्या हॉस्पिटलला न्या, बाकीच्या गोष्टीची काळजी करू नका तुम्ही, ठीक आहे। या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली असून स्थानिकांनी लवकरात लवकर कारवाईची मागणी केली आहे। या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे टेक्निकल ब्युरो वैभव भांबर आणि चांदवड विभागीय संपादक राम बोरसे यांनी। बघूयात सविस्तर। आपण आलेलो आहोत चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालय आवारामध्ये आणि आज अशी दुःखद घटना घडलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब या ठिकाणी जात आहेत।
त्यांनी या ठिकाणी सोग्रसच्या मालसाने गावाजवळ एक अपघात घडलेला आहे आणि हा छोटा हत्तीच्या अपघातामध्ये किमान 10 ते 15 मुलं चिरडल्याची बातमी या ठिकाणी समजत आहे। आणि ही बातमी समजत असताना गावकऱ्यांनी, सोग्रसचे गावकरी असो या मालसानेचे असो, प्रचंड या ठिकाणी रास्ता रोको करून तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडले आणि गाड्या अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। भरधाव सुसाट चालणाऱ्या गाड्या आणि या गाड्यांचा अनियंत्रित ड्रायव्हिंग करणं आणि त्यामुळे ह्या नाहक बालकांचा जीव धोक्यात आज आहे। आणि कमीत कमी 8 ते 10 विद्यार्थी या ठिकाणी गंभीररित्या जखमी झाल्याचं या ठिकाणी समजत आहे। आणि त्या काही जखमींना पिंपळगाव, नाशिक तसेच वडाळी भुई आणि चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलं होतं आणि यातील काही जखमींचे प्रकृती अतिशय गंभीर बोलण्यात येत आहे। दादा भुसे साहेबांनी या विषयावर तात्पुरतं बोलण्याचं टाळलं आहे, परंतु प्रशासन विभागाला, हॉस्पिटल विभागाला या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची या कर्तव्यात कसूर होता कामा नये आणि या जखमींना तात्काळ उपचार मिळावा असं या ठिकाणी भुसे साहेबांचं म्हणणं आहे। आणि चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार घेऊन जे 2 ते 3 पेशंट आले होते ते आता नाशिकच्या दिशेने ॲम्ब्युलन्सद्वारे या ठिकाणी गेलेले आहे। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी प्रचंड असा हा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। लहान लहान मुलं ज्या परिवारातील आहे, आता अक्षरशः 5 वाजता शाळा सुटली होती, आपले चिमुरडे आपल्या घरी येतील अशी वाट बघणारे आई वडील मात्र आता या घटनेमुळे अतिशय या ठिकाणी चिंता व्यक्त करत आहे। तसेच उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे, यामध्ये काही बहिणी होत्या, काही लहानगे भाऊ देखील होते। अतिशय ह्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अशी दुःखद घटना घडणं अतिशय ही शोकांतिका व्यक्त करण्यासारखी आहे। आणि आपण आता काही व्हिडिओमध्ये आपण बघूया की हा अपघात नक्की कुठे झालेला आहे आणि कसा झालेला आहे। छोटा हत्ती होता आणि अनियंत्रित ड्रायव्हिंगच्या कारणाने या छोटा हत्ती गाडीवाल्याने या शालेय विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी शाळेतून सुटून घराच्या दिशेने जात असताना या ठिकाणी त्यांना चिरडण्यात आलेला आहे। सोग्रसचा जो अपघात झालेला आहे, या अपघातामध्ये ज्यांनी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी बघितलेला आहे ते प्रवासी आहे, ते नाशिकच्या दिशेने त्या हायवेने येत होते। आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। भाऊ, काय बघितलं आपण त्या ठिकाणी? आम्ही जेव्हा तिथं आलो ती घटना घडलेली होती। आम्ही आलो तो चिमुकले ते मुलं होते, ते काही पुलाच्या साईडला तर काही रस्त्यावरती पडलेले होते। त्यांना आम्ही प्रथम उपचारासाठी ज्या गाड्या आल्या प्रायव्हेट त्यांना थांबवलं, कोणी काही बोलले ते आम्ही लक्ष नाही दिलं। आम्ही त्यांना गाडीमध्ये टाकलं ते एक ॲम्ब्युलन्स आली, त्यालाही आम्ही गाडीमध्ये टाकलं, तो घेत नव्हता। त्याला आम्ही थोडंसं बोललो, 1-2 वाईट शब्द बोललो, त्याला आम्ही बसवलं, ते गाडीत आली, इथं आली। परत तो छोटा हत्तीवाला पुढे थांबला। किती मुलं होते? साधारण ते 9 ते 10 मुलं होते। प्लस तो छोटा हत्तीवाला ड्रिंक केलेला होता, पूर्ण तो ड्रिंक केलेला होता। आणि जेव्हा त्याला आम्ही त्याच्याजवळ गेलो तो आम्हाला अरेतुरे भाषा वापरत होता। छोटा हत्तीवाला हा पिलेला होता आणि अतिशय पिकअप ड्रायव्हर सुद्धा आपण बघतो। अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत प्रूफसाठी, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे व्हिडिओ पण दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत। अनेक पिकअप ड्रायव्हर पण आहेत रस्त्यावरती, अशा नागिन टाईप खेळ खेळत चालत असतात आणि असा खेळ खेळत असताना नाहक ह्या निष्पाप या बालकांच्या जीवावर आज बेतलेली आहे। ही अतिशय गंभीर घटना आहे। आपण याबाबत अधिक अपडेट समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण या ठिकाणी अजूनही उपस्थित आहेत, आपण यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगा? गाडीवाला समोर उभा राहिला तेव्हा तो सांगत होता की गाडीचा ब्रेक फेल झाला, जर पुढे स्पीड ब्रेक होतं मागं, स्पीड ब्रेक वरून तो एकदम जोरात आलेला आहे। जे साईडला उभे होते ना ते पोरं, डायरेक्ट अंगावरून गाडी घातली। काही पोरं रस्त्याच्या बाजूला पडलेले होते, आम्ही उचलून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकले। मुलांबरोबर एक तरुण पण होता। याबाबत अजूनही आता काही पेशंट आहे, या फोनद्वारे काही घटना समजत आहे की काहींची प्रकृती अतिशय गंभीर या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि नातेवाईकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे। या घटनेची अधिक अपडेट देखील आपण देण्याचा प्रयत्न करूया आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण अधिक अपडेट यानंतरही देखील देण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी थांबूया। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी टेक्निकल चीफ ब्युरो वैभव भांबरसह मी राम बोरसे, चांदवड। सोग्रस इथून नेहमीप्रमाणे मालसने आणि बुधाण्याचे विद्यार्थी आणि काही संध्याकाळचे काम सुटल्यानंतर कामावरून जे कामगार बाया आहे, स्त्रिया त्या कामावरून घरी येत होत्या। त्यावेळेस सोग्रस मालसण्याच्या जो नदीवरचा पूल आहे, तो पूल क्रॉस केल्यानंतर पिंपळगाव अथवा वडळीकडून जो छोटा हत्ती येत होता, तो मधुधुंद अवस्थेत जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थी आणि त्या ग्रामस्थांच्या अंगावरून गेला। त्यात आमच्या भुताने, मालसने इथले जे विद्यार्थी आणि जे ग्रामस्थ होते त्यांच्यातले बरेच सिरियस आहे। आम्ही ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेलं। आम्ही सोग्रस इथं गेलो,
तर आमची एक नेहमीप्रमाणेची मागणी की आम्हाला एक उड्डाण पूल आणि सर्व्हिस रोड पाहिजे, कारण नेहमी भरधाव वेगाने गाड्या येतात आणि संध्याकाळच्या वेळेस बहुतेक ड्रायव्हर लोक पिलेले असतात आणि विद्यार्थी आहे ना घरी येत असतात. तर आमची नेहमीप्रमाणे उड्डाण पुलाची मागणी आहे आणि सर्व्हिस रोडची पण तात्काळ सर्व्हिस रोड मंजूर व्हावा ही मागणी आहे. आणि यासाठी आम्ही 5-10 मिनिटापुरता जो रस्ता रोको केला होता, त्या रस्ता रोख्याच्या याच्यात दादा भुसे हे त्यांच्या मतदारसंघात जात होते, तर ते उतरले, आमची समजूत घातली आणि आमच्या गाडीत बसून संबंधित विद्यार्थ्यांचे विचारपूस करण्यासाठी चांदवड इथे आले. चांदवड इथे आले असतात तिथले जे डॉक्टर आहे ते काही सुविधा द्यायला तयार, म्हणजे तिथं वेळेवर हजर नाही आणि तिथं बरीच अपघात पेशंटला लागणाऱ्या गरजेच्या ज्या वैद्यकीय सुविधा आहे त्याचा पुष्कळ अभाव आहे. तर माझी तुमच्या मार्फत शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर सोग्रस उपजिल्हा रुग्णालयात इथे आहे ना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि सोग्रस येथील तर मालसाने इथवर आम्हाला सर्व्हिस रोड ही एक मागणी. नमस्कार, मी भमर. आपण बघत आहात पूर्व महाराष्ट्र न्यूज. आपण या आधी बघितलं की आपले चांदवडचे सहकारी मित्र आहेत, राम बोरसे आहेत, त्यांनी चांदवडची परिस्थिती मांडली आहे. लेकिन ज्या ठिकाणी अपघात झाला ते सोग्रस आणि मंगळूरगाव आणि मंगळूरगाव ठिकाणी एकदम अतिशय बिकट परिस्थिती तयार झाली होती. संतप्त जमावाने या ठिकाणी ज्या टेम्पोने अपघात केला, ज्या टेम्पोने मुलं चिरडले, त्या मुलाला त्या टेम्पोला भर रस्त्यामध्ये आडवा केला होता आणि त्यानंतर जमावाने तो टेम्पो पेटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाने सर्व जमावाला दूर करून तो टेम्पो सरळ करून रस्त्याच्या बाजूला गेला आहे. तसेच जवळपास रस्त्याच्या दुतर्फा बाजूंनी म्हणाल तुम्ही तर 1-2 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी रांगा लागल्या आहेत आणि ट्रॅफिक जाम झालेला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हा टेम्पो पलटी गेलेला होता. आपण बघू शकत आहात समोर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती जमावाने विरोध केलेला आहे आणि पोलीस त्या ठिकाणी लाठीचार्ज देखील करताना आपल्याला दिसत आहे. आपण बघू शकता जमावाचे म्हणणे आहे की या ठिकाणी ट्रॅफिक सोडली नाही पाहिजे. गाडी येऊन ठोकून निघून गेली, इथे येऊन म्हणतो ब्रेक लागला नाही, ब्रेक फेल झाला. आम्हाला साईड पट्टी पाहिजे, उडण पूल पाहिजे, दोन्ही साईड पट्टी उडण पूल दोन्ही साईड द्या, नाही तर आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे. याला आमच्या हवाले करा. किती 11 जण उडून तो म्हणतो ब्रेक लागला नाही आणि पोलिसांना त्याला पुढे त्या डब्यामध्ये छापून ठेवलंय. म्हणजे हा पोलिस यांना सपोर्ट करताय ना. आणि तो माणूस इतका दारू पेल होता तरी पोलीस त्यांना सपोर्ट करताय. म्हणजे आम्ही गरीब गायगोरांनी कुठं जायचंय? प्रशासन लाचार. आम्हाला हा प्रशासन लाचार आहे. एक तर तो ड्रायव्हर आमच्या ताब्यात द्या, आम्ही रस्ता मोकळा करतो. आणि ज्या घरचे पोरं गेले त्यांना न्याय भेटला पाहिजे परिपूर्ण. आमच्यावर जो पण अन्याय झालेला आहे आता पोलिस त्याला सपोर्ट करते. आमच्या गरीबाच्या पोरायचं काय ते मोल नाही का? तिथे मग पुढे होते का? अहो आम्हाला पण न्याय पाहिजे नाही का? नाही आम्ही का रस्ता थांबवला आहे? अहो आमचे पोर काहीतरी कुठेतरी तरफडते. आमचे पोर आमच्या काय जरा घाव नाही बसत आहे का? आमच्या काय जरा घाव बसतोय त्याच्यामुळे आम्ही रस्ता बंद केलेला आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.